आज मी तुम्हाला घेऊन जातोय फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर, जे ठिकाण सध्या धुमाकूळ घालतंय. एकोले व्हॅलीच्या परिसरात असलेलं आणि निसर्गाचा एक चमत्कार मानलं जाणारं सह्याद्रीतलं हे नैसर्गिक कुंड पाहण्यासाठी. खरं तर हे ठिकाण जितकं सुंदर आहे तितकंच जीवघेणं देखील. हे ठिकाण पाहताना आपल्याला मजा येईल, पण योग्य ती काळजी घेतली नाही तर मात्र लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय सध्या सोशल मीडियावरती जे ठिकाण प्रचंड व्हायरल होतंय, म्हणजे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम आणि यूट्यूब असेल, अशा सगळ्या माध्यमावरती जे ठिकाण अक्षरशः धुमाकूळ घालतंय, असं इकोले व्हॅलीमध्ये असलेलं सह्याद्रीतलं एक नैसर्गिक कुंड पाहण्यासाठी आज आपण जात आहोत. एकोले व्हॅली पुण्यापासून 85 किलोमीटर तर मुंबईपासून 117 किलोमीटर अंतरावरती आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यापासून हे ठिकाण फक्त 35 किलोमीटर अंतरावरती आहे. सह्याद्रीतील उत्तुंग सुळके असलेल्या तैलबैला किल्ल्याच्या समोरील खोलदरीमध्ये हे पाण्याचे नैसर्गिक कुंड आणि धबधबा आहे. इकोले व्हॅलीच्या जवळ आता आपण पोहोचलोय आणि आपल्या गाड्या आपण इतर रस्त्याच्या बाजूला पार्किंगला लावलेत, तुम्ही बघू शकता. खरं तर आपण या रस्त्याने आलोय, भांबरुडे वगैरे इकडे गाव आहे आणि हा जो समोर रस्ता जातो तो तैलबैला किल्ल्यावरती जातो, म्हणजे सुळके आहेत तिकडे जातो. मागच्या बाजूला तैलबैला सुद्धा दिसत असेल. इथं गाड्या लावताना चांगल्या ठिकाणी गाड्या लावा, कारण मागच्या 1 महिन्याभरापूर्वी या ठिकाणी ज्या काही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर लावल्या होत्या गवतामध्ये, अचानक वणवा लागला, कसा लागला माहित नाहीये, पण त्यामुळे सगळ्या गाड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे गाड्या लावताना चांगल्या ठिकाणी व्यवस्थित लावा, कारण इथून पुढे जायला जमतेम 1 ते 1.5 तास लागू शकतो. माघारी परत येईपर्यंत आपल्या गाड्या व्यवस्थित ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर इकडे माग आपण गाडी लावलेली आणि इथूनच या बाजूने आता आपण पुढे चालत जाऊयात. इथे बघू शकता, इकडे असं सिंहाची वगैरे छोटीशी शिल्प दिसत आहेत. तिथून रस्ता आहे, रस्ता साधाच आहे. आपल्याला जायचंय दरीमध्ये. आता भर उन्हामध्ये आपला हा जो पायी ट्रेक चालू झालाय आणि इथून जाताना आपल्याला एक छोटंसं हॉटेल दिसले आणि ते हॉटेल आहे जिथे आपण काल स्टे केला होता त्या काकांचं. हे रोकडे काका म्हणून आहेत. तैलबैला किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहेत तिथं राहतात. तिथे राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था त्यांच्याकडून होते. मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांचा देईल. आधी आपण तिकडे कुंडाकडे जाऊयात आणि पुन्हा रिटर्न येऊयात. काका येऊ का जाऊन? किती वेळ लागेल जायला पुढे? अर्धा पाऊण तास. तुमच्या आता ह्या चालण्या होतं पाऊण तास लय झालं. आणि रस्ता कसा आहे जायला? हा काय सरळ पाय वाट माळलेली, पायऱ्याने खाली उतरायचं आणि लेफ्ट साईडला नाल्यानेच जायचं. साधारणतः काका सांगतायत अर्धा पाऊण तास किंवा 1 तासही लागू शकतो. लवकर गेलं म्हणजे न थांबता जर गेलं तर पाऊण तासामध्ये जाऊ, पण जर थांबत गेलो तर मग 1 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. तर चल प्रदीप, काय घ्यायचं का? पाण्याची बॉटल घ्या. सह्याद्रीतलं हे जे नैसर्गिक कुंड आहे ते दिव्याच्या आकाराचं आहे, म्हणजे दिवाळीत वगैरे आपण जो दिवा लावतो त्या दिव्याच्या आकाराचं आहे, म्हणून त्याला दिवा कुंड असं सुद्धा म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे जर येणार असाल, मी आधीही सांगितलं, गाड्या पार्किंगला लावताना चांगल्या ठिकाणी लावा, कारण मागच्या महिनाभरापूर्वी तुम्ही बघू शकता इकडे सगळं गवत जळालंय. ज्या बाजूला तैलबैला आहे ना त्याच बाजूला आपल्याला दरीच्या दिशेनं चालत जायचं आहे. आणि इकडे जात असताना असा मार्ग आहे, मागे पाहू शकता. आई शपथ, मी मगाशी तुम्हाला म्हणालं होतं गाड्या पार्किंगला लावताना चांगल्या ठिकाणी लावा. महिनाभरापूर्वी इथल्या सगळ्या गवताला आग लागली जंगलातल्या, आणि हे 4 व्हीलर आणि अशा काही 4-5 2 व्हीलर जास्त होत्या असं सांगितलं जातं, म्हणजे 7-8 2 व्हीलर असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या
जळून खाक झाल्या. म्हणजे ही तेच आजूबाजूला 2 व्हीलर होत्या आणि ही 4 व्हीलर तुम्ही इकडे पाहू शकता. पूर्ण जळाली, म्हणजे काहीच शिल्लक नाही राहिलं. त्याच्यामध्ये जर काही वस्तू असतील, कोणाचा कॅमेरा असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा कपडे असतील आणि आणखी काही असू शकतं, ते सगळं जळून खाक झालंय. त्यामुळे सह्याद्रीत कुठेही गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी वगैरे गाड्या पार्किंगला लावताना व्यवस्थित आणि चांगल्या ठिकाणी पार्किंगला लावायच्या, म्हणजे हे असे परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत. तर या जळालेल्या गाडीपासूनच पुढे चालत जाऊयात. पहिल्यांदा इकडे येतोय त्यामुळे काहीच अंदाज नाही किती वेळ लागेल ते. फक्त काही लोक आम्हाला जे भेटले त्यांनी सांगितलं 1 तास तरी लागू शकतो चालत जायला पुढे. कारण या दरीचं शेवटचं टोक जिथे आहे ना, त्या ठिकाणी तो कुंड आपल्याला पाहायला मिळतो. या परिसरामध्ये ना भयानक जंगल आहे. हो हो, आला होय जाऊन. किती वेळ लागतो जायला? 1 तास. ह्या दरीनेच जायचंय का? हा, इथनं जायचं, कडेकडेनेच जायचं. असा रस्ताच असेल ना? असा नाही, असं जायचं कडेकडेने. फक्त जरा हे घसरट आहे वाट. बरं बरं, चालेल. सगळे आले का तिकडचे? कोण नाही अजून, आत्ता पोहोचलेत काय काय. ठीक आहे, चला कधी. जाऊ सावकाश. तर हे मित्र आपल्याला इथं भेटले. त्यांनी सांगितलं 1 तास आपल्याला लागणार आहे इथून जायला, आणि पूर्ण अशी साधी वाटे दरीकडे जाणार आहे. सगळं आता आपण आहोत तिथं वाळलेलं गवत आहे, आणि इथून पुढे काही घनदाट झाडे सुद्धा पाहायला मिळू शकते. पावसाळ्यामध्ये इकडे येणं शक्यच नाही, कारण उन्हाळ्यात जाताना इतकी हालत खराब होते. तर विचार करा, ज्यावेळी पाणी पावसाचं या सगळ्या परिसरामध्ये डोंगरावरून वाहत असेल ना, त्यावेळेला इकडे येण्याचा विचार सुद्धा मनात येऊ शकत नाही. एकोले व्हॅलीतील नैसर्गिक कुंड दरीच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे पावसाळ्यात पाणी ज्या ठिकाणावरून वाहत जाते त्या पाणी जाऊन तयार झालेल्या खडतर वाटेनेच आपल्याला कुंडाकडे जावे लागते. बघू शकता, हे जे सगळं आहे ना, पावसाळ्यामध्ये इकडून पाणी वाहत असेल नुसतं, त्यामुळे जायला इथनं जागाच नसणार अजिबात. तर आपल्याला इथनं पुढं जे जायचंय ना, त्या अशा दगडातून वाट काढत जायचंय. आणि ही वाट नाहीये, तर हा पाण्याचा प्रवाह आहे जो उन्हाळ्यात कोरडा पडलाय, पण पावसाळ्यात पूर्ण भरून वाहत असेल. आम्ही नक्की कुठून चाललोय ना, आम्हालाच नाही माहिती. फक्त पाण्याचा प्रवाह ज्या बाजूने आहे ओढ्याचा, तिकडून आम्ही निघालोय. बघू शकता. आणि इथून पाणी वाहत जाऊन जाऊन सगळे जे दगडगोटे आहेत ना, ते पूर्ण असे गुळगुळीत झालेत. पाय सुद्धा असे घसरतायत. त्यामुळे जाताना फार काळजीपूर्वक जावं लागणार आहे. हे ठिकाण आहे ना, मागच्या काही दिवसामध्ये ना लोकांना माहीत झालंय. म्हणजे आधीपासून इथं आहे, पण इकडे येणं इतकं अवघड आहे ना, त्यामुळेच कदाचित हे ठिकाण इतके दिवस दुर्लक्षित राहिलं होतं. पाय भयानक घसरत आहेत. सगळे दगड पाण्यामुळे गुळगुळीत झालेत. अशा ठिकाणी फिरणं म्हणजेच एक चॅलेंज आहे.
कारण पूर्ण कस लागतो आपला, फिजिकली मेंटली. फार भयानक मार्ग आहे, बघू शकता कुठून आलोय आपण. एकटा माणूस या ठिकाणी कोणी येण्याचा सुद्धा प्रयत्न नका करू, कारण दिवसा ढवळे आपल्याला इथं भीती वाटते. शनिवार रविवारी इकडे मोकार गर्दी असते, जत्रा भरते पूर्ण. तर इकडे झोपाळा पाहू शकता. आपला कार्यकर्ता त्याच्यावर बसून झोके घेतोय. जास्त पण झोके घेऊ नको, खाली दगड आहेत. झोके घ्यायला जाशील टरबूज फुटतील. बघू शकता आपण कुठल्या मार्गाने आलोय आणि आपल्याला या बाजूने पुढे जायचंय. पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह इतका भयंकर असेल ना, तुम्ही पाहू शकता अशा दगडाला खड्डे पडलेत, वरतून पाणी असं आपटून आपटून. फारच डेंजरस आणि रिस्की मार्ग आहे, कारण ओढ्यामधून त्या दगडांमधून आपल्याला जायचंय खाली. या ठिकाणी यायचं असेल ना तर रिस्क घेण्याची तयारी असेल तरच या, अन्यथा येऊ नका. आणि पावसाळ्यात तर इकडे येण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करू नका, कारण हा जो मार्ग आहे हा रस्ता नाहीये, हा ओढा आहे. सध्या उन्हाळा चालू आहे आणि ओढ्याचं पात्र कोरडं पडलंय, म्हणून त्याच्यामधून सगळे त्या कुंडाकडे जातात. खाली मोठा धबधबा असणार आहे जो पावसाळ्यात सुरू असेल, पण तो येऊ नका बघायला. बघू शकता पाण्यामुळे किती मोठमोठाले खड्डे पडलेत, पूर्ण अशा दगड. बघू शकता कसे दगड फुटलेत. कुठून चाललोय बघा. या बाजूला बघू शकता पाण्यामुळे कशाचे दगडावरती खळगे तयार झालेत. जबरदस्त आहे सगळं.
इथून खाली उतरणं सुद्धा धोकादायक आहे. दगडाच्या मध्ये पाणी साठलंय, त्यामुळे पाण्याचा रंग सुद्धा थोडाफार असा काळपट आणि निळसर दिसतोय. सापाचं पिल्लू, इथं सापाचं पिल्लू दिसलं मला, पायाच्या समोरच होतं, गेलं दगडामध्ये कुठेतरी. पुढे साधारणतः 1 तासाचा पायी ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचलोय या कुंडाच्या जवळ. तुम्ही बघू शकता, शनिवारी रविवारी या ठिकाणी भयानक गर्दी असते. आपण आलोय शुक्रवारी, त्यामुळे गर्दी कमी आहे. साधारणतः 1 तासाचा खडतर प्रवास करत आपण कुंडाजवळ पोहोचलो आणि समोर नजरेस पडलं पाण्यामध्ये पोहत असलेलं एक भलं मोठं बेडूक. या कुंडाकडे जाण्याचा मार्ग फारच खडतर आणि निर्जन असल्यामुळे हे कुंड बरीच वर्ष स्थानिक सोडले तर कोणालाही माहीत नव्हते. मात्र सध्या सोशल मीडियावर हे कुंड फेमस झाल्यामुळे इकडे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची अक्षरशः जत्रा भरते. या कुंडाच्या समोरील बाजूस भयंकर खोल दरी असून पावसाळ्यात जेव्हा हे कुंड तुडुंब भरून वाहते तेव्हा दरीच्या खोल बाजूने अक्षरशः धुवाधार धबधबा कोसळत असतो. सह्याद्रीमध्ये असलेला हा नैसर्गिक स्विमिंग पूल पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत असल्यामुळे या जागेचे नैसर्गिक सौंदर्य मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण पाण्याच्या रिकाम्या बॉटल, खादीच्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं याचा या ठिकाणी अक्षरशः खच पडत चालला आहे.
आपला सह्याद्री प्रचंड सुंदर आहे. त्याचं सौंदर्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळेच या ठिकाणी येताना आपल्याकडून कोणताही गैरप्रकार आणि कचरा होणार नाही एवढी फक्त काळजी घ्या.